गणेश की जगह लेने आए हैं हर्षल। उठाने की कोशिश जारी थी लेकिन थोड़े ये हवा रुकती हुई वहां पर कैच ऑन, फील्डर मौजूद और ये पहला झटका परटोली टीम की ओर से। फिर से एक बार मैदान में गेंदबाज, पावर प्ले का ये ओवर है। नितिन जूनियर अपनी गेंदबाजी में जारी और उनका सामना करेंगे हर्षल। फिर से एक बार नितिन टू हर्षल और यहाँ पर लाइन से थोड़े भटके गेंदबाज और एक रन मिलता हुआ, ये खाता खुलता हुआ, वाइड की ओर से रन मिलता हुआ, ये खाता 1 रनों के लिए। काफी अच्छी फील्डिंग, वहां पर कोई मौका नहीं दे रहे हैं गेंदबाज। फिर से एक बार नितिन तो हर्षल और ये विकेट, ये दूसरा झटका हर्षल के द्वारा परटोली टीम को लगता हुआ और हर्षल की जगह लेने आए हैं गुड्डू। ये पावर प्ले ओवर, यहां पर गेंदबाज बल्लेबाजों पर भारी पड़ता हुआ, कोई रन नहीं और यहां पर मात्र 2 विकेट मिलती हुई नितिन जूनियर को। फिर से एक बार नितिन टू गुड्डू और यहाँ पर थर्ड मैन की थोड़ी सी मिस फील्डिंग और उसका भुगतान मिलता हुआ 4 रनों के लिए। और यहाँ पर स्कोरबोर्ड आगे चलता हुआ 5 रन, ये रोका जा सकता था लेकिन थोड़ी सी प्लेयर के द्वारा मिसफील्ड हो गई और वहां पर 4 रन मिलते हुए परटोली टीम को। यहां पर थोड़ी फील्डिंग हुए अल्यानी टीम, ये रोका जा सकता था। ऐसे मौके मिलते रहेंगे। फिर से एक बार नितिन टू गुड्डू और ये उठाने की कोशिश, वहां पर प्लेयर कोई मौजूद नहीं लेकिन 1 रन लेने में, दूसरा रन भी लेने में कामयाब। काफी अच्छी फील्डिंग लेकिन उतनी अच्छी रनिंग और ये 2 रन, स्कोरबोर्ड हिलता हुआ 7 रन और ये पहली ओवर समाप्त। 7 रन, 2 विकेट, 7 रन। थोडा स्पीडअप घ्यायचा आहे, अजून बरेच सामने खेळवायचे बाकी आहेत। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय। खूपच चांगल्या प्रकारे नितिन जूनियर यांनी गोलंदाजीचा मारा केला। पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, त्यामध्ये 2 विकेट त्यांच्या नावावर। पहिले षटक समाप्तीत धाव संख्या 7 धावा, 2 विकेट आणि आपल्या संघाकडून दुसरं षटक, स्वतःचं मात्र पहिलं षटक घेऊन येतोय तो हर्षल। आणि
स्ट्राइकचा मारा करेल हर्षल. दोन्ही हर्षल. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो हर्षल. दुसरं षटक आणि फलंदाजीचा मार करेल हर्षल. हर्षल टू हर्षल. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि चेंडू सीमारेखा पार चौकार. 4 रनासाठी आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरकली. 11 धावा धाव फलकावर. माफी असावी. समीर उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो समीर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. त्याने प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि पुन्हा एकदा हर्षल टू समीर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा पुन्हा प्रयत्न आणि पुन्हा त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. 4 धावा मिळत आहेत. लगातार 2 चौकार आणि धाव फलक पुढे सरकलं. 15 धावा धाव फलकावर. उत्कृष्ट अशी फलंदाजी चा मारा करतोय तो समीर. लगातार दोन्ही शॉट त्याने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना दोन्ही यश आलेलं आहे. दोन्ही लगातार चौकार. आता मात्र थोडं फेरबदल करताना दिसत आहेत ते अल्यानी संघाकडून. गोलंदाज आता गोलंदाजीचा भार सांभाळतोय पुन्हा एकदा हर्षल. हर्षल टू समीर आणि या ठिकाणी 1 बाउन्स. सीमारेखा पार षटकार. काहीस महागडे षटक या ठिकाणी म्हणता येईल आणि या षटकाराच्या अखेरीस धावसंख्या पुढे सरकली. 21 धावा मोठी धावसंख्या. काहीसा महागडा जातोय तो हर्षल. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो समीर. पोर्टोली टीम चा तो फलंदाज समीर. आपल्या बॅटिंगनं काहीच. पुन्हा एकदा हर्षल. हर्षल टू समीर. आता मात्र थोडासा समीरला रोखला आहे त्या हर्षलनं आणि एक निर्धाव चेंडू. धावसंख्या पुढे तिथेच थांबली. 21 धावा. थोडस कमबॅक म्हणता येईल. गोलंदाज हर्षल. पुन्हा एकदा मारा करेल तो समीर. हर्षल टू समीर. थोडस काही पुन्हा एकदा हर्षल. हर्षल टू समीर. आता पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र वाईट चेंडू. अंपायर कडनं निर्णय येतोय वाईट चेंडू आणि एक या ठिकाणी वाईट चेंडू आणि एक अतिरिक्त धाव मिळते. अपील मात्र फेटाळली आहे. अपील करण्याचा प्रयत्न परंतु काहीच यश आलं नाही. अपील मात्र अंपायरने फेटाळली आहे आणि एक अतिरिक्त धाव मिळाली या संघाला. लाईन वरनं थोडं भरकटत असताना हर्षल काहीच महागडं षटक मिळतंय ते हर्षल कडनं. 22 धावा धाव फलकावर. हर्षल टू समीर.
थोडंसं स्लो डिलिव्हरी करताना, परंतु तेवढंच फ्लिक केलं आणि 2 धावा, चोरट्या 2 धावा म्हणता येतील या दोन्ही फलंदाजांकडून मिळाल्या आणि धावसंख्या पुढे सरकली 24 धावा. अजूनही षटकातील दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. या गरमीच्या वातावरणात उत्कृष्ट अशी दोन्ही टीम आपली कामगिरी दाखवताना पुन्हा एकदा हर्षल टू समीर. या ठिकाणी मात्र काहीच समजलं नाही फलंदाजाला आणि हा एक निर्धाव चेंडू. हा पहिलं पॉवर माफी असावी. हे दुसरं षटक समाप्तीत. हे दुसरं षटक. कृपया अंपायरांशी वाद घालू नये. कृपया अंपायरांशी वाद घालू नये. थोडस सहकार्य करायचंय. अंपायरांशी कोणीही वाद घालू नये. या ठिकाणी शेवटचं आणि आपलं स्वतःचं षटक घेऊन येतोय तो सलाम. अल्यानी टीम कडनं धावा मात्र 24 धावा. अल्यानी टीम कडून शेवटचं षटक. मारा करेल तो गुड्डू. फलंदाजीसाठी अजूनही तैनात तो गुड्डू आणि गोलंदाजीचा भार सांभाळतो तो सलाम. सलाम टू गुड्डू. या ठिकाणी थोडी फ्लिक केली परंतु एक धाव मिळाली. ती संघाला चोरटी धाव म्हणता येईल. धावसंख्या पुढे सरकते 25 धावा आणि पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मारा करेल तो समीर. अजूनही मैदानात मोठी फटकेबाजी करतो तो समीर. सलाम टू समीर. काहीच समीकरण. आता मात्र थोडी हवेत गेंद परंतु कोणीच त्या ठिकाणी प्लेयर या ठिकाणी यायला पाहिजे होता. हा झेल व्हायला पाहिजे होता. अगर समीर है तो मौके बन सकते हैं. या ठिकाणी 2 धावा मिळाल्या त्या संघाला आणि धावसंख्या पुढे सरकली 27 धावा. यहाँ पर हवा में गेंद थी लेकिन प्लेयर वहां पर मौजूद नहीं था. बकायदा 2 रन लेने में कामयाब परटोली टीम के दोनों बल्लेबाज और यहाँ पर स्कोरबोर्ड 27 रन मात्र 2 विकेट. सलाम अपना आखिरी ओवर. सलाम टू समीर. उठाने की कोशिश जारी. यहां पर थोड़ी मिसफील्ड होती हुई कीपर के द्वारा और यहां पर 2 रन लेने में कामयाब और स्कोर बोर्ड 29 रन. ये गेंद रोकनी चाहिए थी. थोड़ी मिसफील्ड हुई कीपर के द्वारा और यहां पे फिर से एक बार सलाम मारा करेंगे समीर. बड़े फटके लेने होंगे समीर. सलाम टू समीर. रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना पुन्हा एकदा यश. या ठिकाणी चौकार येतोय समीरच्या बॅटनं आणि धावफलक पुढे सरकतय 33 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो समीर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना मात्र यश येतोय.
पुन्हा एकदा सलाम, सलाम टू समीर. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो समीर. और यहां पर फुलटॉस गेंद, और फुलटॉस गेंद का मारा सीमा रेखा पार, षटकार. ये ऐसे मौके मिलेंगे और मौके का फायदा उठाना जानते हैं समीर. और ये 39 रन. काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए समीर. यहां पर गेंदबाज पर भारी होते हुए फिर से एक बार सलाम, सलाम टू समीर. रिवर्स भी करने का प्रयत्न, और यहां पर 2 रन लेने में कामयाब होते हैं कि नहीं, और ये लेने में कामयाबी हासिल की. काफी अच्छी रनिंग वहां पर, और ये बड़ा स्कोर मिलता हुआ 41 रन, एक बड़ा लक्ष्य. अल्लानी टीम को अगर जीत हासिल करनी है तो 42 रनों की जरूरत. एक बड़ा स्कोर. काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए समीर. अगर जीत हासिल करनी है तो बड़े फटके लगाने होंगे अल्लानी टीम के बल्लेबाजों को. एक बड़ा लक्ष्य यहां पर 42 रनों का. ये काफी गर्मी का माहौल, और इस गर्मी के माहौल में ये गर्मी वाला मैच इस मैदान पर दोनों टीम अपना कृपया खेळाडूंनी आपल्या बाउंड्री लाईनच्या मागे राहायचंय. झाडाखालील थांबलेली माणसं, अल्ल्यानी टीम आपण थोडं मागे व्हायचंय, बाउंड्री लाईनच्या मागे राहायचंय, झाडाच्या मागे थांबायचं आहे, थोडं सहकार्य करायचं आहे. अंपायर थोडं स्पीडअप घ्या. अजूनही फायनलचे मॅच खेळवायचे बाकी आहेत आणि मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलं आहे ते 42 धावांचं. परटोली संघाने जिंकण्यासाठी, अल्ल्यानी टीमला जिंकण्यासाठी 42 धावा, मोठी फटकेबाजी करावी लागेल फलंदाजांना. आणि सलामीचे फलंदाज मैदानात आलेले आहेत. सलाम आणि विजय. दोन्ही सलामीचे फलंदाज सलाम आणि विजय मैदानात हजर. आणि परटोली संघाकडनं पहिलं पॉवर प्लेचं षटक, स्वतःचं पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज.
हर्षल पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येतोय तो पर्टोली संघाकडनं. हर्षल आणि फलंदाजीचा भार सांभाळतील स्ट्राईकला तो विजय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सलाम. दोन्ही फलंदाज मैदानात तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हर्षल मारा करेल. विजय गेम ऑन. पहिलाच टोळवण्याचा चेंडू परंतु काहीच यश आलं नाही. या ठिकाणी एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी चा मारा करतोय तो हर्षल. मोठं लक्ष आहे 42 रनांचं. पुन्हा एकदा हर्षल. हर्षल टू विजय. पुन्हा एकदा टोळवण्याचा प्रयत्न परंतु काहीच यश येत नाहीये आणि एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा हर्षलच्या गोलंदाजीमधनं उत्कृष्ट गोलंदाजी. पुन्हा एकदा लगातार तिसरा चेंडू हा निर्धाव जातोय. प्रयत्न चालू आहेत परंतु प्रयत्नांना मात्र यश मिळत नाही त्या विजयच्या बॅटनं. या ठिकाणी थोडस रोखलं गेलं आहे फलंदाजाला या गोलंदाजानं. उत्कृष्ट गोलंदाजी. पुन्हा एकदा हर्षल मारा करेल. विजय मात्र फुलटॉस चेंडू. थोडस लाईन मध्ये थोडासा परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश आलेलं आहे. हा फुलटॉस चेंडू सीमारेखा पार होतोय आणि 6 धावा या धाव फलकावर आणि संघाचं खातं खुलतंय या 6 धावांनी. ऐसे ये मौके अगर देने होंगे, ये मौके लेने होंगे बल्लेबाज को. मौके का फायदा उठाना जानते हैं बल्लेबाज. फिर से एक बार हर्षल. हर्षल टू विजय. और यहां पर फिर से एक बार ये गेंद डॉट. अगली गेंद में 6 रन खाए थे लेकिन फिर से कमबैक मिलता हुआ गेंदबाज को. हर्षल. हर्षल टू मारा करेंगे अभी फिर से एक बार. विजय 42 रनों का बड़ा लक्ष्य और ये बड़ा लक्ष्य और हवा में गेंद सीमा रेखा पार. षटकार के लिए 6 रन. डीजे चेंडू सीमारेखा पार. षटकारासाठी 6 धावा. या पहिल्या षटकात 12 धावा. मात्र कोणताही गडी बाद नाही. बिनबाद 12 धावा आणि संघाकडून दुसरं षटक आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतोय तो समीर. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 12 धावा मिळाल्या त्या अल्यानी संघाला. आणि आता मात्र फलंदाजीसाठी मारा करेल तो सलाम. पाहूया
सलाम आपल्या बॅटनं सलाम देतोय का, परंतु तेवढाच ताकदीचा गोलंदाज समीर. समीर टू सलाम. पुन्हा एकदा समीकरण, समांतर समीकरण. समीर टू सलाम. काहीस फेरबदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये. आणि हा फुलटॉस चेंडू मात्र तडम्यांच्या दिशेने सीमारेखा पार होतोय चौकारासाठी आणि धावफलक पुढे सरकलं. 16 धावा या ठिकाणी. ऐसे मौके देंगे आणि या ठिकाणी नो साठी रिव्ह्यू घेतलाय त्या फलंदाजानं. आणि निर्णय येतोय. हा चेंडू आहे, कोणताही नो बॉल नाही. कमरेच्या खाली चेंडू जातोय. फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी मात्र धावा मिळत आहे. त्या संघाला 4 धावा मिळाल्या. त्या संघाला धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा समीर टू सलाम. और ये फुलटॉस गेंद, फुलटॉस का फायदा उठाते हुए सलाम 6 रन. काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए सलाम अपनी बैट से फुलटॉस गेंद और मौके का फायदा उठाना जानते हैं बल्लेबाज. और ये स्कोरबोर्ड थोड़ा तेजी से आगे चलता हुआ बल्लेबाजी करते हुए सलाम. अगर मौका देंगे तो यहां पर चौका खाएंगे और मौके का फायदा उठाना जानते हैं बल्लेबाज. बल्लेबाजों को मौका मिलेगा तो उसका फायदा मिलेगा. फिर से एक बार गेंदबाज समीर. फिर से एक बार समीर टू सलाम. और ये फिर से उठाने की कोशिश, मात्र थोड़ा फटके में कोई जोर नहीं, थोड़ा जोर कम पड़ा हुआ. और यहां पर बड़ी विकेट सलाम की. यहां पर एक कैच मिलता हुआ और ये पहला झटका अल्लानी टीम को 22 रनों पर. काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए सलाम और ये बड़े झटका मिलता हुआ अल्लानी टीम को. और सलाम की जगह लेने आए हैं बल्लेबाज नितिन जूनियर और गेंदबाज समीर. फिर से एक बार. अभी तक ये ओवर के गेंदे बाकी. मारा करेंगे नितिन जूनियर. काफी जाने माने बल्लेबाज है नितिन जूनियर. और जो नॉन स्ट्राइक पर है विजय, वो भी खेलना जानते हैं. अगर गेंदबाज मौके देंगे तो उनका मौके का फायदा उठाना जानते हैं बल्लेबाज. फिर से एक बार नितिन जूनियर. गेंदबाज समीर. मारा करेंगे नितिन जूनियर.
और ये यॉर्क चेंडू काहीच समजलं नाही, मात्र एक अतिरिक्त धाव मिळाली त्या संघाला आणि धाव संख्या पुढे सरकली 23 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी, यॉर्क चेंडू काहीच समजलं नाही, परंतु एक धाव घेण्यात यश मिळालं. 23 धावा. फिर से एक बार समीर टू विजय. यहाँ फिर से एक बार यॉर्कर गेंद, कोई मौका नहीं दे रहे, उठाने की कोशिश जारी है, लेकिन काफी अच्छी गेंदबाज यहां पर कमबैक मिलता हुआ, कोई मौका नहीं दे रहे. फिर से एक बार समीर, काफी कमबैक करते हुए गेंदबाज समीर. दोनों बॉल यॉर्कर बॉल. फिर से एक बार विजय. और ये हिट होनी चाहिए थी, लेकिन एक रन मिलता हुआ और ये 24 रन. दूसरी ओर समाप्तीत 24 धावा. अजूनही रनांची बरसात करावी लागेल फलंदाजांना. सहा चेंडू 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. आल्यानी टीमला मोठी फटकेबाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि शेवटचं षटक आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज भरत. सांग पहिले. 6 चेंडू 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. पाहूया विजय. विजयच्या बॅटनं 2 षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा विजय. भरत टू विजय. आणि या ठिकाणी एक निर्धाव चेंडू मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु काहीच यश येत नाहीये. आणि या ठिकाणी एक निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा 5 चेंडू 18 धावांची गरज. काहीच समीकरण चेंज होताना आपण पाहताय या मैदानात. आणि या ठिकाणी मोठा झेल. फटका मारण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु जास्त आकाशी बॉल जाताना त्या ठिकाणी लांबी गाठू शकला नाही. परिणामी होतोय काय, फलंदाज बाद होतोय. ची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो समीर. मोठे फटके मारावे लागतील. या ठिकाणी एक निर्धाव चेंडू. आता मात्र थोडं समीकरण चेंज होतंय. परटोली संघ काहीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. आणि पुन्हा एकदा 3 चेंडू 3 षटकारांची गरज.
आणि त्या टोळवला उंचावण्याचा प्रयत्न या ठिकाणी षटकार. नितीन सिनियर नितीन ज्युनियर अष्टपैलू दमदार विनायक सापडे वासुदेव साचे आधार दिला यांनी विनायक सापडे वसुदेव साचे आधार दिला यांनी नाव ओके डीजे उत्कृष्ट गोलंदाजी करतायत परंतु उत्कृष्ट अशी फटकेबाजी. पुन्हा एकदा हा गेम ऑन द फायर. या ठिकाणी 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज. 2 चेंडू 12 धावा. या ठिकाणी ओव्हर थ्रो करण्याचा प्रयत्न आणि सुटलाय चेंडू. सीमारेखा पार झाला आणि वाईट चेंडू. या ठिकाणी धावा 6 धावा. चेतन लक्ष्मण शिवाजी लय दमदार 7 धावा. या ओव्हर थ्रोच्या रूपात 4 धावा मिळाल्या. ऑलरेडी वाईट चेंडू होता. एकूण 7 धावा मिळाल्या या संघाला. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालं. काहीस खिशात होणारा सामना तो पुन्हा एकदा गेम ऑन झाला. या ठिकाणी या खेळात काही होऊ शकतं. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. समीकरण अगोदरच होतं 2 चेंडू 12 धावा आणि या ठिकाणी वाईट चेंडू थोडी ओव्हर थ्रो झाली आणि त्या ठिकाणी चेंडू मात्र सीमारेखा पार झाला. अशा चुका आपण जर कराल तर मला तर वाटतंय याचा त्या भोगावाच लागेल. संघाला परिणाम भोगावेच लागतात अशा चुकांमुळे. थोडस आणि मला असं म्हणता येईल की चुकीला माफी नाही. 2 चेंडू 5 धावा. ओके डीजे पुन्हा एकदा भरत. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्नांना यश आलेलं आहे. उत्कृष्ट फलंदाजी केली त्या संघानं आणि धावसंख्या 4 धावांसाठी 41 धावा समांतर धावा झालेल्या आहेत आणि या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आहे. 1 चेंडू 1 धावा. या ठिकाणी थोडं समीकरण 1 धाव 1 चेंडू. काहीस समीकरण. हा खेळच तसा आहे. अनिश्चिततेचा खेळ. या खेळामध्ये काही होऊ शकतं. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग. आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल आणि या ठिकाणी आपल्या